मंडळी, ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यातही हवामानाचा अंदाज लावणं हे जवळपास शक्य झालंय, पण आपल्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज घेणं किंवा कोणतीही शक्यता वर्तवणं हे जवळपास अशक्य बनलंय. आता मी हे का सांगतोय त्याआधी ही दृश्य पहा. साल 2018 ते 2019 मधली ही दृश्य आहेत. 25 वर्षांची युती असलेल्या शिवसेना आणि भाजप एकजुटीची ग्वाही देणारी ही दृश्य आहे, ज्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही दृश्य तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की 2019 सालच्या विधानसभेनंतर एकत्र दिसणारे हेच दोन्ही बडे नेते एकमेकांविरोधात उभे ठाकतील. पण तसं झालं. पुढे 2019 ते 2024 या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये इतका तीव्र संघर्ष निर्माण झाला की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत एकतर तू राहशील किंवा मी राहीन असा एल्गार पुकारला. त्याच्या विरोधात फडणवीसांनी ठाकरेंना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष, ते मनोरुग्ण, वैफल्यग्रस्त आणि डोक्यावरचा ताबा सुटलाय अशा शब्दांमध्ये त्यांच्यावर पलटवार केला. एकूणच काय तर राज्यात या दोन्ही नेत्यांमधली दरी इतकी वाढली होती ना की 2024 सालच्या विधानसभेच्या निकालानंतर हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येतील की नाही असे सवाल राजकीय निरीक्षकांनी उपस्थित केले होते. पण जसं आम्ही आधीच म्हटलं की राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीही नेम नाही. आता हेच पहा, ठाकरे आणि फडणवीसांमधला संघर्ष इतका टोकाला गेलेला असतानाही नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना त्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा दिल्या. दोघांच्या भेटीचे व्हिडिओही समोर आले आणि राज्यात नव्या चर्चांना उधाण आलं. तेव्हा अनेकांना वाटलं की ही कटसी भेट झाली असावी. दोघांमधली दरी काही केल्या भरून निघणार नाहीच. पण मंडळी, 17 डिसेंबर ते 2024 ते आज 26 फेब्रुवारी 2025 जवळपास 71 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांच्या एकमेकांवर टीकेपेक्षा कौतुकाच्याच बातम्या आल्या आहेत. बरं, आता त्यातली सर्वात ताजी बातमी आहे आजच्या सकाळच्या दैनिक सामनातली. आता सामना दैनिक हे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र. त्यात गेल्या 70 दिवसात 4 वेळा देवाभाऊ अभिनंदन असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय आणि प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वाढणारी ही जवळीक अनेकांची चिंता वाढवू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक बातमीनंतर चर्चा सुरू झाली ती एकनाथ शिंदेंच्या अस्वस्थतेची. सामनाचा अग्रलेख ते एकनाथ शिंदे याच सगळ्यावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात आपला आजचा प्रश्न काय. आजचा प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक हे एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढवण्यासाठी आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही आपल्याला दिलेले होते. म्हणजे जसं आम्ही आत्ता म्हटलं की सामनातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्याची ही काही पहिली वेळ नाही. 5 डिसेंबर 2024 पासून ठाकरेंच्या शिवसेनेनं अनेकदा फडणवीसांची प्रशंसा केली. एवढंच नाही तर आदित्य ठाकरे हे 3 वेळा देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि हा सारा घटनाक्रम आपण पाहूया ग्राफिक्समधून मीडिया सेंटरला. जवळीक वाढते प्रश्न. उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनादरम्यान फडणवीसांची भेट घेतली. कधी तर 17 डिसेंबर. 20 डिसेंबरला नागपूर अधिवेशनादरम्यानच आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट. 3 जानेवारी गडचिरोलीतील विकास कामांच्या मुद्द्यावरून सामनातून कौतुक झालं आणि त्यात उल्लेख होता देवाभाऊ. 9 जानेवारी मुंबईतील समस्यांबद्दल आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. 20 फेब्रुवारी सिडको प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार या घोषणेनंतर सामनातून पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं. 25 फेब्रुवारी मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांच्या मुद्द्यांवरून राऊत यांच्याकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं. आणि आज 26 फेब्रुवारी फिक्सर मुद्द्यावरून पुन्हा सामनाच्याच अग्रलेखातून फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली. मंडळी, ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2024 या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सर्वात कठोर आणि सर्वाधिक वेळा कोणी टीका केली असेल तर ते नेते आहेत संजय राऊत. महाराष्ट्रद्रोही, फेक हिंदुत्ववादी, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणारे अशा शब्दात राऊत तेव्हा टीका करायचे. पण हेच संजय राऊत गेल्या काही आठवड्यांपासून फडणवीसांचं अगदी नियमितपणे कौतुक करत आहेत. एवढंच नाही तर फडणवीसांचा उल्लेख करताना
राऊत यांना देवाभाऊ, देवेंद्र भाऊ, सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हणतायत. राऊतांच्या तोंडून इतके आदरार्थी शब्द ऐकायची सवय महाराष्ट्राला नाही. मंत्रालयातील कथित फिक्सरवरून काल आणि आज संजय राऊतांनी फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं. पाहूयात राऊत काय म्हणाले. 16 फिक्सर मंत्र्यांनी त्यांची नावं पाठवली, PA म्हणून, OSD म्हणून. त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना. म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं हे लोकांना कळायला पाहिजे. हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागतं आहे हे कळू द्या. नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांनी जी भूमिका घेतली आहे की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा PA OSD असणार नाही. हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल. मंडळी, इकडे संजय राऊतांनी कौतुक केलं तर तिकडे एकनाथ शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनी पलटवार केला. महायुतीत खडा टाकण्यासाठी राऊत प्रयत्नशील असतील, मात्र त्याचा काहीही फायदा नाही असं म्हणत शंभूराज देसाईंनी सामनाच्या अग्रलेखावर उत्तर दिलं. ठिणगी टाकायचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये विसंगती होती का? महायुतीमध्ये ह्यातनं काही ठिणगी पडती का? पण संजय राऊतांच्या असल्या वाचाळ वक्तव्यामुळं, संजय राऊतांच्या असल्या तथ्यहीन बोलण्यामुळं, लिहिण्यामुळं महायुती एवढी कमकुवत नाही की त्यांच्या बोलण्यानं, त्यांच्या लिहिण्यानं आमच्यामध्ये विसंगती निर्माण होईल. एवढी कमकुवत महाराष्ट्रातली महायुती बिलकुल नाही. आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी फिक्सर OSD आणि खासगी सचिवांना मंत्रालयाच्या बाहेर ठेवणार अशी घोषणा केली. पण मंत्र्यांचं काय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला. तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करत असतानाच डागाळलेल्या मंत्र्यांवरून प्रश्न विचारला. आपण तेही पाहूया. OSD आणि PA ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झाले किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही. तर जर OSD आणि PA यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा, ज्यांना शिक्षा झालेली आहे, ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत, मग त्यांना का वेगळा न्याय? मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार. पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता, बरं का, साधनसुचिता, प्रामाणिकपणा यांची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे. मंडळी, राजकारणात टायमिंगला फार महत्त्व आहे. जिथं दोन्ही शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झालाय तिथं राष्ट्रवादीनेही संधीचं सोनं करत मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप करण्याची संधी सोडलेली नाही. मंत्र्यांचे OSD आणि स्वीय सहाय्यकांबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केलाय. दलाली करणाऱ्या फिक्सरची OSD किंवा PA म्हणून नियुक्ती न करण्याचा पवित्रा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलाय आणि त्याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदे सेनेला घेतलेलं असताना आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरेंनी मोठा बॉम्ब फोडलाय. माजी मंत्री संदीपान भुमरेंच्या OSDंवर गंभीर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरेंनी शिंदे सरकारच्या काळात मंत्री असलेले डॉक्टर तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या OSD संदर्भातही असेच अनुभव आल्याचा दावा करत शिवसेनेला टार्गेट केलंय. भुमरे साहेबांकडे असलेलं जे खातं होतं फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचं, त्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडं आरोग्य खात्याचा कारभार होता, अब्दुल सत्तारांकडे कृषी खात्याचा कारभार होता, संजय राठोडांकडे मृद व जलसंधारणाचा कारभार होता. जर एखादं संबंधित काही आपल्याला त्या भागाचं काम करून घ्यायचं असेल किंवा निधी घ्यायचा असेल, आमदारांना निधी घ्यायचा असतो, त्यावेळेस त्या OSDंच्या खाली सुळसुळाट असायचा. थोडं आम्हाला देवाणघेवाण केली तर आम्ही मग ते OSDंकडे देऊन तुमचे कामं मार्गी लावू. एवढ्याचाच अनुभव नाही तर बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादांच्याकडे असलेलं डिपार्टमेंट वगळता अनेक डिपार्टमेंट मला सांगता येतील की तिथे आम्हाला पैशाची मागणी झाली, पण मी काही ती मागणी पूर्ण केली नसल्यानं
जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात निधी आणू शकलो नाही, हे मात्र खरं. आणि अमोल मिटकरी यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजप नेत्यांनी त्यांना सल्ला दिलाय. मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करावी असं गिरीश महाजन म्हणालेत, तर पुरावे असल्यास फडणवीस योग्य निर्णय घेतील असं मुनगंटीवारांनी सांगितलं. त्यांनी काय आरोप केले मला माहिती. त्यांनी कोणी पैसे मागितले, काय मागितले, त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी. OAD PA देण्याचा अधिकार, हा शेवटचा अधिकार, अंतिम अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की असे जे लोक आहेत की जे माझ्या यादीमध्ये बॅड लिस्टमध्ये आहे, बॅड बुकमध्ये आहेत, त्यांना मी तुम्हाला देणार नाही. हे सरळ भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि ती अतिशय योग्य आहे. याची माहिती तर माझ्याकडे नाही, याचे पुरावे असतील तर चौकशी निश्चितपणे माननीय देवेंद्रजी करतील. की प्रशासनामध्ये कोणत्या पद्धतीने काम करावं हे दिशा दाखवणारं दिशादर्शक वाक्य आहे. आणि यासाठी मला वाटतं की माननीय देवेंद्रजींनी जो निर्णय केला तो योग्य आहे. आणि अमोल मिटकरींनी केलेल्या त्या दाव्यावर शिवसेनेसह काँग्रेसनेही काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याही पाहूया. या बाबतीची मला माहिती नाहीये, परंतु निश्चित त्याची दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील. या बाबतीची मला माहिती नाहीये, परंतु निश्चित त्याची दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील. ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे. आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाबाडी काढायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण एकदा सांगून टाका. ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे. आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाबाडी काढायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण एकदा सांगून टाका. दरम्यान आमदार अमोल मिटकरींनी OSDबाबत केलेल्या आरोपांवरून अजित पवारांनी त्यांचे कान टोचले. आरोप करायचा होता तर तेव्हाच का केला नाही असा सवाल दादांनी उपस्थित केला. तर अजित पवारांनी मिटकरी भेटल्यानंतर त्यांना जाब विचारणार असल्याचंही सांगितलं. मी अमोल मिटकरी भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे की बाबा मग आरोप करायचा होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं. गेल्या टर्म मधल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या OSDवर आरोप त्यांनी केलेला आहे. तर ते बाबा ह्याचा इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं. या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करणं सोपं जातं. आणि मंडळी, याच विषयावर होता आपला आजचा प्रश्न. त्यावर ABP माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी शेकडो प्रतिक्रिया पाठवल्यात, पण काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक हे एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढवण्यासाठी आहे का? होय आणि नाही असे 2 उत्तरासाठी पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्याच्यावरचा कौल आपण पाहणार आहोत, पण आधी पाहूयात आपल्या प्रतिक्रिया. यूट्यूबवर रमाकांत माने काय म्हणतायत, तर राऊत आपले सारे डावपेच वाया जाणार आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करून महायुती फुटण्याची स्वप्नच बघा. यूट्यूबवरच श्रीकांत शेवगावकर म्हणतायत, सामना किती लोक वाचतात त्यातला अग्रलेख किती जण वाचतात. यूट्यूबवरच भास्कर पवार म्हणतायत, एकतर तू राहशील नाहीतर मी राहील. इथपासून सुरू झालेला प्रवास सामनातून कौतुक करण्यापर्यंत आलाय. फेसबुकवर श्याम ठाणेदार म्हणतायत, महाराष्ट्राच्या राजकारणात काय चालू आहे हे जनतेलाच नाही तर भल्या भल्या राजकीय पंडितांना देखील कळत नाही. फेसबुकवरच जयराज सिंग परिहार म्हणतायत, ज्याच्यामुळे युतीतून फारकत घेतली त्याच व्यक्तीची स्तुती करावी लागते. यातून स्तुती करणाऱ्याला किती अस्वस्थ वाटत असेल याची जाणीव होते. फेसबुकवर दिनेश काळे म्हणतायत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि कार्यक्षमतेचं विरोधकही कौतुक करतात. सामनातून कौतुक झालं फार मोठी गोष्ट नाही असं इंस्टाग्रामवर म्हणतायत दिनेश काळे. आणि आता पाहूया 0वरच्या त्या प्रश्नावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल काय सांगतो आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सामनाच्या अग्रलेखातून कौतुक हे एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढवण्यासाठी आहे का? या प्रश्नावर एकूण 30,000 मतं आली यूट्यूबला. होय म्हणतात 87% प्रेक्षक आणि 13% म्हणतात नाही. Xवरचा कौल काय सांगतोय,
78% प्रेक्षक होय असं उत्तर देत आहेत, 22% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामचा कौल काय सांगतो आपण पाहतोय. 82% प्रेक्षक म्हणतायत होय, 18% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल काय सांगतोय. 56% प्रेक्षक म्हणतायत होय, 44% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, राजकारण हे क्षेत्र असं आहे ना की या राजकारणात प्रत्येक गोष्टीत फार लांबचा विचार करून चालत नाही. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना नजीकच्या काळात एकत्र येणं जवळपास अशक्य आहे, पण आपापल्या मित्रपक्षांना इशारा देण्यासाठी थोडीशी जवळीक जर कामी येत असेल तर काय हरकत आहे असा विचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच्या आधीपासूनच ते आजपर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयांवरूनही भाजप आणि शिवसेनेत तणाव असल्याची चर्चा आहे. पण भाजपकडे 132 आमदार असल्यानं शिंदेंकडील पर्याय अतिशय मर्यादित आहेत. उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं तर आणखी मोठी आहेत. आधी सत्ता गेली, मग पक्ष आणि चिन्हही गेलं आणि डिसेंबरमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्नही भंगली. प्रचंड बहुमतानं देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले. एवढंच नाही तर फडणवीस त्यांच्या पदासाठी शिंदेंवर अवलंबून नाहीत हे देखील ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे इतक्या पॉवरफुल मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेतलेलंच बरं असा विचार ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला असावा. आता वळूयात ठाकरे आणि पवारांच्या समीकरणाकडे. नवी दिल्लीत एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांची तोफ ही पवारांकडे वळवली होती. त्यात भर पडली ती नीलम गोरे यांच्या वक्तव्याची. त्यांच्या या वक्तव्याची जबाबदारी शरद पवारांनी देखील घ्यायला हवी अशी थेट मागणी संजय राऊतांनी केली होती. आणि त्याचा अर्थ सरळ आहे, सत्तेत असताना जेवढं सौख्य होतं तेवढं आज नाही अशीच परिस्थिती आहे. म्हणजे भाजप आणि ठाकरेंचे पार्टनर जरी बदलले असले तरी आपापल्या नव्या पार्टनरसोबत सगळंच काही आलवेल आहे असं चित्र नाही. मग आपल्या जुन्या मैत्रीचे दाखले देत आणि उदारपणाच्या नावाखाली जर नव्या पार्टनर्सना दम देता येत असेल तर काय हरकत आहे, अशीच ही रणनीती दिसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.